नमस्कार मित्रांनो, आज 3.3 आठवणी चालू आपलं. प्रश्न समजून घ्या. हे आपलं रोज जे चालू आहे ते आठवणी घरी अभ्यास करा. हे सगळं समजून घ्या आणि डेली अभ्यास रोज रायटिंग आणि नीट व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि रायटिंग प्रॉपर ठेवा रोज बघा. फाइंड द 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 40. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? एका अंग्रेजी मध्ये 4 पदांची बेरीज 12 आहे. पहिले 4 पदाची बेरीज 12 आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. तर तुम्हाला ती 4 पदे काढायची. काल जे आपण 3 टर्म्स बघितलेलं आहे तसंच 4 टर्मचं पद लिहिता येईल. बघा, काल आपण घेतलेली 3 टर्म्स कोणती होती? काल घेतली 3 टर्म्स a - d, a + d. हे 3 टर्म्स आहेत कालचे 3 टर्म्स. 4 टर्म म्हणल्यानंतर आपल्याला हेच घ्यायचं a - d, a + d आणि ह्याच्या पुढे फक्त a + 2d वाढतात. हे 4 टर्म झाले. हे सेम 3 टर्म कालचेच, फक्त 4 टर्म असल्यामुळे हे टर्म वाढले. आपण हे टर्म लक्षात ठेवा. इथे आपण युवा बघा या ठिकाणी 4 consecutive terms. 4 consecutive terms. त्यामुळे आपण 4 क्रमागत पदे आपण असं लिहू आणि याचे आपण 2 सेक्शन करू. या ठिकाणी 4 consecutive terms कोणते यायला पाहिजे? तर फर्स्ट टर्म आपल्याला यायला पाहिजे कोणतं? a - d, a + d आणि चौथं यायला पाहिजे a + 2d. बघा 4 टर्म आपण घेतले. आता इथून सुरू होते आपली कंडिशन. सम इज 12 whose sum is 12 म्हणजे 4 पदांची बेरीज 12 आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम फर्स्ट कंडिशन हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले मी. तुम्ही तुम्हाला काय लिहू शकता? दिलेल्या पहिल्या अटीनुसार ही कंडिशन काय सांगते? ही कंडिशन सांगते या सगळ्यांची सम की दाखवा 12 दाखवा. आपण दाखवू. बघा त्या ठिकाणी a - d + a + d + a + 2d यांची सम दाखवायची आपल्याला 12. नीट बघा सगळं नीट लक्ष द्या. हे -d + d कॅन्सल झाले तर आपण खाली घेऊ पहिल्यांदा, मग कॅन्सल करू. म्हणजे a - d + a + d + a + 2d = 12. हे d आणि d गेट कॅन्सल. आता 1a 2a 3a 4a म्हणजे 4 टाइम a आहे. म्हणजे यासाठी त्याला म्हणजे 4a म्हणजे + 2d = 12. आता ह्या तिन्ही नंबरला 2 ने डिवाइड करता येते. त्यामुळे आपण 2 ने डिवाइड करू. म्हणजे 4 ला 2 ला आणि 12 ला 4 ला 2 ला आणि 12 ला 2 ने भाग जातो. म्हणून आपण 2 ने भाग द्यायचा आहे. ह्याच्या खाली आपण 2 लिहू शकतो. ह्याच्या खाली आपण 2 लिहू शकतो. ह्याच्या खाली आपण 2 लिहू शकतो. फायनली आपल्याला इक्वेशन मिळणार. या ठिकाणी 2a मिळणार, या ठिकाणी d मिळणार, या ठिकाणी 6 मिळणार. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. From first condition we get equation number 1. इथपर्यंत या समोर बघा असं आता पहिली कंडिशन घेतली. सर्वांची बेरीज आपण दाखवली की दाखवली 12 दाखवली. त्याचा d कॅन्सल झालं. a 4 ला आलं, हे 2d आलं, इथे 12 आलं. 2 ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं प्रत्येकाला. इथं आलं 2a, इथं आलं d, इथं आलं 6. इथं पहिली कंडिशन. आता आपण सेकंड कंडिशन घेऊ. फ्रॉम सेकंड कंडिशन ही आहे फर्स्ट कंडिशन. आता इथे घ्यावी सेकंड कंडिशन. From second condition हे शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात द्या. CONDITION पूर्ण वाक्यात द्या. मी जागेसाठी असं द्यावे, तुम्ही पूर्ण वाक्यात द्या. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार पूर्ण वाक्यात लिहा. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलोय. दुसरी अट काय सांगते? सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज ती दाखवायची 14.
हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, चौथं पद आहे. आपल्याला तिसरं आणि चौथं पद पाहिजे. थर्ड अँड फोर्थ टर्म पाहिजे आणि ह्यांची सम आपल्याला पाहिजे 14. म्हणजे तिसरं पद म्हणजे हे घेऊ आपण a plus d plus a plus 2d is equal to किती आला पाहिजे? 14 यायला पाहिजे. बघा काय पण बेरीज घेऊ. a plus a या ठिकाणी आलं 2a आणि d plus 2d म्हणजे या ठिकाणी आलं 3d is equal to 14. हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. नीट लक्ष ठेवा. दोन इक्वेशन आपण तयार केलेले आहे. पहिले इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन. आता इथून आता आपलं गणित कंटिन्यू करताना फर्स्ट पार्ट फर्स्टचा अल्जेब्राचा बीजगणितचा भाग 1 मधला पहिला धडा की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे. आपल्याला हे 2a जे टर्म मिळाले ते काय असं होऊ शकतं? इथं प्लस साइड आहे, इथं प्लस साइड आहे, म्हणजे या दोघांची वजाबाकी जर केली तर a कॅन्सल होतं आणि d आपल्याला भेटतं. आणि d ची आपण इक्वेशन मध्ये कुठं करू? पुन्हा a भेटतं आपल्याला. असं आपण तयार करणार आहोत. मग आता आपल्याला a टर्म कॅन्सल करायचं आहे, म्हणजे या दोघांची आपण सबट्रॅक्शन करू, वजाबाकी करू. वजाबाकी करताना 14 मोठे आहे, 6 मोठे आहे, 14 मोठे आहे, म्हणजे हे सेकंड मधून प्लस मायनस करू. 2 नंबर मधून 1 नंबर वजा करू आपण. शक्यतो मोठ्यातून लहान वजा करा. तुम्ही 1 मधून पण 2 वजा करू शकता, 2 मधून पण 1 वजा करू शकता. पण ऍज पर रूल मनापेक्षा आपण जर सोपं जावं असं वाटत असेल तर मोठ्या मधून लहान मायनस करा. म्हणजे बघा या ठिकाणी मी सेकंड मधून प्लस मायनस करावे, म्हणजे या ठिकाणी लिहिणार आता सबट्रॅक्ट इक्वेशन मी प्लस मायनस करावे फर्स्ट फ्रॉम सेकंड, म्हणजे समीकरण 2 मधून 1 वजा करावे. बघा समीकरण 2 मधून 1 वजा करून 2 मधून 1 वजा करावे. 2 रुपये देखो आपण इथे आला पाहिजे 2a, इथे आला पाहिजे 3d, इथे आला पाहिजे 14. वरचं घेऊ 2a, इथे आला पाहिजे प्लस d इज इक्वल टू 6. सबट्रॅक्शन करताना साइन बदला. इथे आला मायनस, इथे आला मायनस, इथे आला मायनस, 2a कॅन्सल. 3d मधून d गेला, इथे भेटला 2d आणि इथे भेटला 14 मधून 6 मायनस गेला, इथे भेटला 8. 2d is equal to 8. आता 2 ने डिवाइड करा, 2 ने भागा. d is equal to 8 upon 2, therefore d is equal to 4. बघा बाळांनो आपण काय केलं? शांत लक्ष द्या. पहिली कंडिशन घेतली, सगळ्याची बेरीज 12 दाखवली, इक्वेशन 1 मिळालं. दुसरी कंडिशन घेतली, फक्त तिसऱ्याचा आणि चौथ्याची बेरीज या फक्त दोघांची बेरीज 14 दाखवली. इक्वेशन 2 मिळालं. नीट ऑब्झर्व केलं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये a टर्म इक्वल आहे, a टर्म इक्वल आहे, ते कॅन्सल होऊ शकतं. सेम साइन असल्यामुळे दोघांची आपण सबट्रॅक्शन केली आणि सबट्रॅक्शन केल्यामुळे a कॅन्सल झालं आणि 2d इज इक्वल टू 8 आलं. 2 ने डिवाइड केलं आणि d इज इक्वल टू 4 आलं. आता a फाइंड करण्यासाठी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, पुटअप करा. पुटअप 1 आणि 2 मध्ये 1 किंवा 2 कुठेही पुटअप करा. आपण काय करू? आपण या ठिकाणी पुट, या पुटच्या ठिकाणी तुम्ही सबस्टिट्यूट असं पण लिहू शकता किंवा पुट लिहू शकता. पुट d is equal to 4, this value in equation 1. म्हणजे बघा d बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा आपण काय लिहिलं ते, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवायला आहे. न घाबरता सावकाश लक्ष द्या, काही अवघड नाही. 4 टर्म घेतली, पहिली कंडिशन घेतली, सगळ्याची बेरीज दाखवली 12. हे बेरीज केल्यानंतर dd कॅन्सल, 4a 2d 12, 2 ने भागितलं समीकरण नंबर 1. दुसरी कंडिशन घेतली, फक्त तिसरं पद आणि फक्त चौथं पद या दोघांची बेरीज दाखवली, किती दाखवली 14 आणि इथून आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. 1 आणि 2 मध्ये a सारखं आहे, या दोघांची वजाबाकी केली, a कॅन्सल झालं, d ची किंमत मिळाली. आता d ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवलेली आहे. आता आपल्याला a भेटणार आहे. ही किंमत तुम्ही 2 मध्ये पण ठेवू शकता, 1 मध्ये पण ठेवू शकता. शक्यतो लहान समीकरण 1 नंबर आहे म्हणून आपण ह्या किंमत ठेवायला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी किती किंमत ठेवू आपण? 2a plus d is equal to 6. ह्याच्यामध्ये आपण d ची व्हॅल्यू ठेवू. 2a plus 4
इज इक्वल टू 6, 4 ला मायनस करा, 2a इज इक्वल टू 6 मायनस 4, 2a इज इक्वल टू, मी लिहितो जरा पुढं, 2a इज इक्वल टू 2 आणि 2 ने डिवाइड करावं इथं, a इज इक्वल टू 2 अपॉन 2, a इज इक्वल टू 1. अशा प्रकारे a ची व्हॅल्यू काढली. बघा लक्षात घ्या सगळ्यांचं बाळांनो, इथं जागा पूर्ण घालून घ्या असं लिहिलंय, तुम्ही समजून घ्या. ह्या 3 स्टेप झाल्यानंतर ह्या 3 स्टेप लिहा. मी इथे पुढे लिहिलंय, वाटल्यास मी ॲरो दाखवतो, ह्याच्यानंतर हे असं इथं लिहा. तुम्हाला समजावून मी असं केलेलं आहे, त्याच्याखाली लिहू नका. हां, जागा आणण्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे. असं तर आपण a ची किंमत काढली, a आणि b आपल्याला मिळाल्या. आता आपल्याला 4 टर्म काढायचे. 4 टर्म कोणते आपल्याला, हे आपण हे घेतलेले पहिले 4 टर्म आपल्याला घ्यायचे. म्हणून 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स बरोबर इज इक्वल टू, इथं म्हणून आपण 4 क्रमांक पदे, 4 क्रमांक पदे असं आपण लिहू. आणि 4 टर्म घेता ना आपण हे टर्म लिहू. पहिला टर्म याला पाहिजे, पहिला टर्म घेऊ आपण नंबर 1 a मायनस d, a मायनस d, a म्हणजे 1 मायनस d म्हणजे 4, दोघात एक मायनस साइन, वजाबाकी सबट्रॅक्शन 3, मोठ्या संख्येचा संख्या म्हणजे -3. त्याला बॉक्स करा असा. किती मिळाले, फर्स्ट टर्म किती मिळालं -3. सेकंड टर्म दुसरं कोणतं a इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू 1, ह्याला आपण बॉक्स करा. थर्ड टर्म कोणतं आहे आपलं, a प्लस d, a म्हणजे 1, a म्हणजे 1 आणि d म्हणजे 4 प्लस 4 इज इक्वल टू 5. आणि फोर्थ टर्म a प्लस 2d, a प्लस 2d म्हणजे a म्हणजे 1 प्लस 2 इंटू d ची व्हॅल्यू 4, म्हणजे या ठिकाणी 1 प्लस 2 4 चा 8 आणि या ठिकाणी यायला पाहिजे 9. हे 4 टर्म आपण काढलं. अजून तुम्ही लिहू शकता कॉलममध्ये, अजून तर बॉक्स तुम्ही लिहू शकता. चांगलं आहे असेल तर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कीवर्ड, 4 क्रमांक पदे इज इक्वल टू -3, 1, 5 आणि 9 असं तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्याला वाढवू पण शकतो आपण, अजून काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. इथे वाढवायच्या मध्ये इथे तुम्ही लिहू शकता असं. इथं सपोज फर्स्ट टर्म, लेट फर्स्ट टर्म a, कॉमन डिफरन्स d, समजा पहिले पद a, साधारण फरक d, असं लिहून ह्याच्याखाली 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स हे असं आपण लिहून हे पूर्ण करू शकतो. तर हे लक्षात ठेवा, न घाबरता सावकाश व्हिडिओ 2दा 3दा रिपीट बघा आणि रिपीट बघितल्यानंतर हे सगळं समजून घ्या आणि न बघता लिहायचा प्रयत्न करा. ज्यावेळेस चुकते असं वाटतंय त्यावेळेस बघून घ्या. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर मुलांनो नेक्स्ट एक्झाम्पल बघा कसं घेतात. 9 टर्म ऑफ एन AP इज 0, म्हणजे अंकगणिताचे 90 पद शून्य आहे. शो दॅट 29 टर्म इज ट्वाइस ऑफ द 19 टर्म, म्हणजे 29 पद हे 29 पदाच्या दुप्पट आहे दाखवायचं. एक सूचना सांगायची, माझ्याकडे मराठी मीडियमचं पुस्तक नाहीये, तर मराठी मीडियमचे प्रश्न मी मनानं लिहित आहे. मराठी मीडियमचे जे कोणी मुलं आहेत त्यांनी प्रश्न पुस्तकात बघून लिहा. मी फक्त ट्रान्सलेट करून लिहितोय तुम्हाला समजावं म्हणून. तर तुम्ही हे क्वेश्चन बुकमध्ये बघून लिहा. ठीक आहे, आता बघा 9 टर्म ऑफ एन AP इज 0. बघा त्या ठिकाणी आपल्याला आपण सेंटेन्स लिहू शकतो 9 टर्म ऑफ एन AP इज 0 हे असू शकतो, किंवा डायरेक्ट सिम्बॉलमध्ये 9 टर्म इज इक्वल टू 0 हे तुम्हाला दिलेलं आहे. 9 टर्म म्हणजे T9, पहिले पद म्हणजे T1, दुसरे पद म्हणजे T2, चौथे पद म्हणजे T4, सहावे पद म्हणजे T6, तसं नववे पद म्हणजे T9. 9 टर्म इज 0 घेतलेला आहे. आता आपण ह्याचा Tn चा फॉर्म्युला वापरू. आपण Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. Tn चा फॉर्म्युला, n ची किंमत 9 माहिती आहे, म्हणजे T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1d आणि T9 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0, बरोबर a प्लस 8d. आता ह्या 8d ला आपण इकडे घेऊ, म्हणजे मायनस 8d इज इक्वल टू a. फायनली आपल्याला a ची एक व्हॅल्यू मिळणार आहे
त्याला नीट लिहू a इज इक्वल टू -ad इक्वेशन 1. बघा गिवन टर्म होता आपल्याला 9 कमी 0 tn चा फॉर्म्युला वापरला, n ची व्हॅल्यू ठेवली, n ची व्हॅल्यू ठेवली, n ची tn ची व्हॅल्यू ठेवली आपण 0 आणि a दिला गेलं मायनस d गेलं, मायनस केल्यानंतर ह्याला नीट लिहिलं a इज इक्वल टू -ad. म्हणजे आपण गिवन डाटावरून माहिती घेतली आपण द 9 टर्म ऑफ एन ap 0 म्हणजे एका अंगणी श्रेणीचे 90 पद 0 आहे. या माहितीवर आपण एवढं तयार केलं. आता पुढचं, आता आपल्याला पाहिजे 29 टर्म, आता आपल्याला पाहिजे 29 वे पद पाहिजे. मग आता आपण पुन्हा एकदा tn चा फॉर्म्युला वापरू. tn इज इक्वल टू a प्लस n 1d. आता 29 साठी t29 इज इक्वल टू a प्लस 29 1d. इथं t9 ची व्हॅल्यू माहित होती, इथं t29 ची व्हॅल्यू माहित नाही, याची व्हॅल्यू ठेवू शकत नाही, फक्त n ची व्हॅल्यू माहिती आहे. आता एक काम करा, या ठिकाणी आता इथं a आलेला आहे, या ठिकाणी प्लस 28d आलेला आहे. आपण 29 28 केलंय, 29 मधून 1 गेला 28 सांगितले. आता ही a ची व्हॅल्यू इथं पुटअप करू, म्हणजे इथला -8d प्लस 28d. बघा ही a ची व्हॅल्यू इथं पुटअप केली आणि दोघांमध्ये 1 मायनस n असल्यामुळे दोघांची सबट्रॅक्शन होईल, वजाबाकी होईल. इथे म्हणजे 20d आणि इकडे आपण t29 आणि या ठिकाणी आपण थांबू. हे झालं इक्वेशन नंबर 2. बघा आपल्याला जे दिले ना ते करावे, आपण विनाकारण त्याला घाबरतो, काही घाबरायची गरज नाही. t9 दिलं होतं, t9 चा फॉर्म्युला वापरला. t29 विचारलं होतं, t29 चा फॉर्म्युला वापरला. t19 एक विचारलं, आता t19 चा फॉर्म्युला वापरा आणि सगळ्यावरून आपल्याला उत्तर भेटतं. म्हणजे डोकं जास्त लावायची गरज नाही. एक क्वेश्चन मध्ये काय दिले ते बघायचं आणि ते बघा त्याप्रमाणे पुढे जायचं. आता मला काय दिलं होतं, 90 पद 0 दिलं होतं. मराठी मीडियमची मुलं नीट ऐका, 90 पद 0 दिलं होतं. मी 90व्या पदासाठी t चा फॉर्म्युला वापरला आणि मला h व्हॅल्यू मिळाली. पुन्हा काय विचारलं, 29 पद, 29 पद विचारलं होतं म्हणून मी tn चा फॉर्म्युला 29व्या पदासाठी वापरला. अजून मला काय विचारले, 19वे पद. आता मी पुन्हा 19व्या पदासाठी tn चा फॉर्म्युला वापरला. बघा आता एकदा होतं, इथे आला पाहिजे t9 इज इक्वल टू a प्लस n 1d. आता इथे आला पाहिजे t19 इज इक्वल टू a प्लस 19 1d. यांची व्हॅल्यू ठेवली. t19 ची व्हॅल्यू माझ्याजवळ नाहीये, लक्षात ठेवा, व्हॅल्यू नाहीये, हे आहे तसं नाही. इथे आला पाहिजे a, इथे आला पाहिजे 18d 18d. आता a ची व्हॅल्यू इथे पण ठेवा, जसे इथे a ची व्हॅल्यू आपण ठेवली आहे, ही a ची व्हॅल्यू इथे ठेवली आहे, तशी a ची व्हॅल्यू इथे ठेवायची इथे. आता म्हणजे या ठिकाणी पाहिजे -8d प्लस 18d आणि फायनली मला इथे इक्वेशन भेटणार आहे. नीट बघा, t19 इज इक्वल टू 10d. 10d कसं आलं, ह्या दोघांच्या आपण वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केली आणि मोठ्या संख्या साइन दिलं, तिथे इक्वेशन नंबर 3 मिळालं. हे इथपर्यंत आपण जे काय केलं ते बघून लिहिले, टोटली बघून, डोक्याचा भाग नाही. t9 साठी tn चा फॉर्म्युला, t29 साठी tn चा फॉर्म्युला आणि t19 साठी tn चा फॉर्म्युला. फक्त एक चेंज, एक बदल. पहिल्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू भेटते, ती a ची व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये 8 वेळा पुटअप करायची, तुम्हाला असं भेटतंय. आता बघा, फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 घरी संपत आलं आपलं. बघा नीट, फ्रॉम म्हणजे 2 व 3 वरून, 2 व 3 वरून काय व्हायला पाहिजे, 2 व 3 वरून. नीट बघा, आपण काय विचारलं होतं, शो द्या, दाखवा. काय दाखवा, 29वे पद 19व्या पदाच्या दुप्पट दाखवा. हे 29वे पद आहे, 19वे पद आहे. नीट बघितलं तर 29व्या पदाचं उत्तर आलंय 20d आणि 19व्या पदाचं उत्तर आलंय 10d. त्या दोघांना नीट बघितलं तर एक कळतंय, हे 20d, हे 10d, हे 20d, हे 10d. म्हणजे 20 हे 10 च्या दुप्पट आहे, 20 हे 10 च्या दुप्पट आहे, म्हणजे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. आपण असं लिहू शकतो. आता लिहायचं कसं बघा, लक्ष द्या. म्हणजे आपण लिहू शकतो की 20d हे दाखवलं आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, किंवा थोडा चेंज करू आपण. या ठिकाणी t29 आपण असं लिहू आणि या ठिकाणी 20d जे आहे, 20d याच्या आपण काय करू, आपल्याला दुप्पट दाखवायचं आहे. आपण डायरेक्ट लिहू शकतो इथं, म्हणजे हे डायरेक्ट इथं उत्तर लिहू शकतो. पण मी चेंज करायला, मुद्दा मी असं करायला की याची 4 करायला, फॅक्टर म्हणजे 2 × 10d असं लिहायला
आणि नंतर T29 इज इक्वल टू 2 इंटू 10D ची व्हॅल्यू ठेवलं 10D. बघा इथं मी काय केलं बघा, सॉरी इथं 10D तिकडे इथं T19 द्या. बघा मी काय केलंय, नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा हे इक्वेशन घेतलंय, इक्वेशन हे घेतले 2 नंबरचं, 20 चे 2 तुकडे केले, फॅक्टर घेतले, अवयव काढले 2 इंटू 10 आणि 10D ची व्हॅल्यू माझ्याकडे तयार आहे T19 इथे ही व्हॅल्यू ठेवली. आणि ह्याला बघितल्यावर आपल्याला एक कळतं, या ठिकाणी तुम्ही वर्ड्स मध्ये लिहू शकता. काय लिहू शकता, ही वर्ड शेवटची 29 टर्म इज ट्वाइस ऑफ द 19 टर्म, म्हणजे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे असे इथं वर्ड लिहू शकता. आपण हे सिम्बॉल मध्ये लिहिले, तुम्हाला इथे वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. तर हे आपण थोडं चेंज करून लिहिलंय. आणि अजून एक सूचना, हे न लिहिता आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो, फ्रॉम 2 and 3 डायरेक्ट लिहू शकतो. तर थोडा चेंज करून असलेला मुद्दा, तर थोडी सगळेजण नीट बघून समजून घ्या. तर बाळांनो आपण थांबू. 3.3 आपला संपलेला आहे. आता आपण 3.4 चालू करणार आहोत. वर्ड एक्झाम्पल आहे, थोडे अवघड आहे, थोडे समजून घ्या. आणि ट्युशन फक्त म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू बघा, न विसरता आठवण. तुम्हाला हा मॅथचा व्हिडिओ तुम्ही दिवसातून केव्हाही बघू शकता, त्यामुळे मॅथची काही अडचण नाही. सायन्सच्या संस्कृतच्या लेक्चरला ऑनलाईन दररोज वापरा जा. आता सायन्स लेक्चर आहे, ठीक आहे. आपण थांबू या ठिकाणी. नेक्स्ट उद्या बघू आपण. ओके.